हॅलो. नमस्ते सर, मी कांचन भोसले बोलते बारामतीहून सोनगाव. हा, बोला ना मॅडम, काय विषय? काय झालंय सर, आमच्या इथल्या दोन मुली म्हणजे ते भंगाराचा धंदा करतात. बर ते बर प्लास्टिकच्या वगैरे नाही का बाटल्या असतात रस्त्याच्या कडेने ते वेचत असतात. बर. आणि आता पालखी चालली त्याच्यामुळे पालखीच्या रोडनी त्या सारख्याच ये जा करत होत्या. हा हा हा. आणि त्यांच्याकडे असं काही नव्हतं की बाबा नाही का, तर तिथल्या लोकांनी त्यांना अडवलं. आधी आवाज दिला त्यांना, त्यांना बोलवून घेतलं. ह्या आपल्या बाटल्या येतात होत्या, ह्या गेल्या तिथं माणुसकीच्या नात्याने. कुणी तिथं बोलवलं, गेल्यानंतर कुणी बोलवलं आणि कुठं बोलवलं? ते भंगार येचाय गेलते सर, MIDC कड. बर हा, तर त्या भागात म्हणजे काय कुंजरवाडी काय नाव आहे तिकडं. बर. त्या भागाकडे गेलते. काय तर झालं काय मग नेमकं? तिथं 5-6 पोरांनी काय केलं, त्या दोघींना बोलवून घेऊन डायरेक्ट घरात कोंडले तिथं शेडमध्ये. बर शेडमध्ये कोंडून घेतल्यानंतर त्यांना म्हणजे नाही का त्यांची इज्जतीशी खेळले, त्यांना माणूसपणे मारलं. परत त्यांच्यावर खोटा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या इज्जतीशी खेळलं म्हणजे नेमकं काय केलं? तर त्यांची छेडछाड केली की त्यांच्यासोबत काय शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला हो की सर, शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. हा. एक मुलगी लय तर लय 17 वयाची. बर हा, तर एक मुलगी 17 वयाची आणि एक तिची भाऊजाई हा म्हणजे नणंद भाऊजाई गेलेल्या होत्या भंगाराला. हा. त्या भाऊजाईच्या म्हणजे छातीवर लाथ मारली. अरे. छातीवर लाथ मारली तर ते स्राव व्हायला लागला त्याच्या दुधाचा त्याच्या स्थानातनं. हा 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 सराव व्हायला लागला, ते थांबता थांबत नव्हतं. मग काय झालं, मला त्यांच्या घरच्यांचा फोन आला की बाबा मुलींचा काही फोन लागा नाहीये. हा. आता मी एक समाजसेविक आहे सर, बर, काय नाव आपलं? कांचन भोसले. बर बर बर. मग मी फोन आला तर मी पोलीस स्टेशनला वगैरे फोन केला. हा, कुठल्या पोलीस तर स्टेशनला फोन केला होता? शहरला केला होता सर. बारामती शहर. हो, बारामती शहरला. तर काय अशाची घटना झाली का म्हटलं सर, मुलींचा काय फोन लागा नाहीये. हा तर ते म्हणले आम्ही चौकशी करून सांगतो. हा तर त्यांची काही फोन आला नाही. परत मग मी त्या मुलींच्या मोबाईलवर फोन लावला. हा मी वारंवार फोन लावला, फोनचा काही मला रिप्लाय आला नाही. हा परत मला 9-9:30च्या दरम्यान फोनचा रिप्लाय आला 9:30ला, हा की त्या मुलींच्या मोबाईलवरनं मी फोन केला. हा तर तिथनं मुलं त्या मुलींची म्हणजे नाही का आवाज येत होता, हा की त्या मुलीच्या अंगावरची कपडे म्हणजे आतमधली जी स्लीप असते मुलींची, आम्ही सेफ्टीसाठी घालतो हा अशा वरच्या ड्रेसच्या आतमध्ये, हा त्या स्लीपवर मुलगी होती. तर ती मुलगी अशी बोलत होती की प्लीज कांचनताई मला वाचव, माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न केलाय. हा मी हा त्या मुलांना वारंवार सांगितलं की म्हटलं काय असेल मॅटर ते पोलीस स्टेशनला या, हा आपण पोलीस स्टेशनला बसून बोलूया. हा तर हा. तेव्हा त्या पोरीच्या अंगावरची सगळी कपडे काढून टाकले होते सर. म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पाहिलं? हो, मी पाहिलं पोलीस स्टेशनला. खाली पोरगी ती स्लीपवरच होती. बर आता पण पोरगी सर ती हाफ टी शर्ट वरच आहे, म्हणजे त्याला स्लीप म्हणतात, हा त्याच्यावरच आहे. त्याच्यावरचा शर्ट त्या पोरांनी काढून घेतला. मी तिथं गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर हा त्या पोरींची अवस्था बघितली. तर त्या पोरींनी मला सांगितलं की कांचनताई, आम्हाला त्या लोकांनी एवढं मारत असताना देखील आम्हाला ग्रामीण पोलिसांनी सुद्धा लाथाबुक्क्यांनी आम्हाला मारले. आमची ही अवस्था पोलिसांनी देखील करून टाकली. मग आज रक्षकच भक्षक होत असन तर आम जनतेने जायचं कुठं सर? नेमकं म्हणजे मारहाण करत असताना काय म्हणजे त्या मुलींना काय विचारलं का किंवा कशामुळे मारहाण करतायत, म्हणजे काय त्या सांगितलं असेल ना? मुलींनी सांगितलं की बाबा आम्ही घरी अशी तकतक झालेली होती, त्याच्यामुळे आम्ही 4 पैसे पोटासाठी आम्ही गेलेलो होतो भंगार वेचायला. हा. आणि आम्ही आमचा भंगाराचा व्यवसाय आहे म्हटले ते. हम्म. पोलिसांना सांगितलं. परत त्यातनं पुढं मी पोलिसांशी कॉन्टॅक्ट केलं. तर पोलिस काय मला म्हणली की तुम्ही मॅडम थांबा थोड्या वेळ, त्यांचं बी तक्रार घेऊ आणि तुमचीही तक्रार घेऊ. हा हा तर सर त्यांनी काय आमची तक्रार घेतली नाहीये. वैशाली पाटील मॅडमनी ते आनंद काळे होते वकील, हम्म. ते वारंवार फोन करत होते. तरी वैशाली पाटील मॅडम म्हणले हो तक्रार घेतो घेतो. काही काळानंतर आम्ही 10 वाजता पोलीस स्टेशनला पोहोचलो होतो सर. साधारण मला घटना किती वाजता घडली? पहाटे 5 वाजता सर. पहाटे 5 वाजता घडली. हम्म. आणि त्या मुली त्यांच्या ताब्यात 5 तास होत्या सर. म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासनं हा, तर सकाळच्या 6, 6 7, 8, 9, वाजता. 10 वाजेपर्यंत मुली त्यांच्या ताब्यात होत्या.
हो 10 ते 10:30 वाजेपर्यंत सर त्यांच्या ताब्यात होत्या मुली. 10 ते साडे म्हणजे 5 ते 10 वाजेपर्यंत 5 तास त्यांना त्यांच्या हो. ताब्यामध्ये कुठं ठेवलं होतं? तिथं त्यांनी ते कुठलं खोली होते वाटतं सर, मी काय पाहिलं नाहीये तिथं, स्पॉटवर गेले नव्हते मी. बर. मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेलते. हं. तर स्पॉटवर गेल्यानंतर तिथनं त्यांनी आणलं परत मग पोलीस स्टेशनला. का तर त्यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना फोन केलता ना, तुम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला या म्हणून. हा हा. मग ते लोकांनी मग तिथं आले. मग तिथं आल्यानंतर सगळे यंग पोरं होते सर. मी त्या पोरांचा फोटो सहित काढलेत आणि त्या मुलींचं व्हिडिओ सहित देखील काढलेत. पोलिसांनी अक्षरशः मला देखील धक्काबुक्की केली. त्याचे माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सर. ते मारहाण करणारे पोरं कुठले आहेत काय सांगता येईल त्यांची नाव वगैरे काय? सर नावं तर काय माहित नाहीत, पण मी त्यांचे फोटो काढून घेतले सर. बर बर. आता सध्याला काय म्हणजे परिस्थिती काय तिथली? गुन्हा दाखल करून घेतलाय ना घेतलाय? हो, गुन्हा दाखल करून घेतलाय सर. आणि पोलीस त्यांना म्हणलं होतं की गुन्हा काही एवढा गंभीर नाहीये, मुलींना खूप लागलेलं आहे आणि त्याच्यात पोलिसांनी पण मारहाण केलेली त्यांना, हं. तर तुम्ही आमची सेफ्टी बेल देऊ शकता. नाही ना, तो विषय बाकीचा कोर्टाचा असेल. मी काय म्हणतो, हा. तुमचा गुन्हा पोलिसांनी नोंद करून घेतलाय का? नाही नाही सर, आमचा गुन्हा आम्ही खूप रिक्वेस्ट केली सर. हा. मी 10 ते 10:30 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला, आतापर्यंत पोलीस स्टेशनलाच होते. आता मी ज्येष्ठ घरी आले. आता मला तुम्हाला सांगते मला सांगण्याचा उद्देश काय होतं, तुम्ही पोलिसांना तक्रार द्यायसाठी गेला होता. हो. पोलिसांनी पोलीस तुमची तक्रार घेतली का नाही? नाही घेतली सर. मी वारंवार राठोड साहेबांना मेसेज केले. हा. राठोड साहेबांनी मला रिटर्न मेसेज केले की ताई मी पंढरपुरात आहे हं. आणि मी नाही का म्हणजे पाटील मॅडम आहेत, त्यांना मी तुमचा गुन्हा दाखल करायला होतो, म्हणजे क्रॉस गुन्हा दाखल करायला होतो म्हणले. त्यांचं काय असेल ते घ्यायला होतं तुमचं. पण सर वारंवार पाटील मॅडम असे अन्याय लेडीजवर करतात. त्या वैशाली पाटील मॅडमनी असेच माझ्या 2 गुन्हे खोटे दाखल केलेले आहेत. अरे बापरे. हो, माझ्यावर देखील खोटे 2 गुन्हे दाखल केलेले आणि मी किती जरी विनंती केले तरी तिथं पवार म्हणून आहे, ते पण आहे का नाही अजिबात ऐकत नाहीत. आणि वैशाली पाटील मॅडम तर ऐकतच नाही. आणि ते सगळे बाकीचे अधिकारी तर ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवते मी की किती त्यांनी मला त्रास दिलेला आहे आणि किती काय केलेलं आहे ते. तुम्ही अर्ज वगैरे काही दिला होता का पोलीस स्टेशनला? नाही सर, कसं आहे आता आमचा गुन्हा सर दाखल करून घेणार होते ते लोक. हं. तर मग आम्ही नाही अर्ज दिला मग त्याच्यामुळं. का तर मुलींना खूप लागलेलं होतं हं. आणि मुलींना दवाखान्यात न्यायचं महत्वाचं होतं. मग मी मुलींना दवाखान्यात न्यायला लावलं. तिथं डॉक्टरांनी सांगितलं की मुलींना आराम करू द्या. मुलींवर म्हणजे नाही का दोन्ही मुलींना गंभीर जखमा झालेल्या आहेत, त्यांना आरामाची खूप गरज आहे, डॉक्टरांनी सांगितलं? डॉक्टरांनी सांगितलं. बर. मग तरी आता पोलिसांनी तरी नाही ऐकून घेतलं सर. उलट मलाच दमदाटी दिली आणि मला म्हणले तू जर जास्त कालवा केला तर आणि तुझ्यावर गुन्हे दाखल करीन. तुला कळत नाही का आम्ही मागे बी तुझ्यावर कसे गुन्हे दाखल केलेत. म्हणजे मला धमकी देते सर. म्हणजे मी समाजसेवा करावी की नाही आणि हे पोलिसांची दादागिरी किती दिवस चालणार आहे? मला काय म्हणायचं होतं, आता त्या मुलीवरती गुन्हा दाखल केलेला आहे, तिला अटक केलेली आहे. हो सर, दोघींना अटक केली. त्यांच्या संग एक बारकं बाळ पण आहे. बर. ते बाळ काही राहत नाही आईशिवाय, म्हणून ते मला बाळ एकंदरीत त्यांच्या एकंदरीत संग. एवढं सांगा, तुम्ही सांगितलं की त्या मुलीच्या स्तनामधनं दूध येते. हो म्हणजे नेमकं काय प्रकार झालाय तिथं? त्यांनी लाथ घातली म्हणून सांगितलं तुम्ही, हो की सर. आणखीन काय असं वेगळं घडलंय? एक जी मुलगी आहे हा म्हणजे नाही का अल्पवयीन वयाची, हा त्या मुलीची नाही का शारीरिक छळ झालाय तिचा. म्हणजे नाही का असं छातीला वगैरे तिचं ब्लाऊज म्हणजे ते स्लीप वगैरे, तिला स्लीपच्या वर असे उजव्या डाव्या हाताला मारणाचा मार लागलेला आहे. तिची खूप हे झालेली. पण जिला मार लागले तिचं स्तनातनं दूध आलंय, तर ती मला म्हणली, मला सुद्धा तीच प्रयत्न म्हणजे नाही का बलात्कार वगैरे करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या स्तनातनं असं लाथ घातल्या तशी दूध निघायला लागलं. म्हणून मला काही त्यांनी हे केलं नाही जास्त. पण मला गाडीवर म्हणजे असं नाही का घरात शिरत नव्हती ती, हम्म, तर तिला असं हाताला धरून वडून हम्म, तिच्या एका साईडला हम्म. म्हणजे असं सगळं वर कडलंय सर. कानातनं रक्त असं कानाच्या वर जखम झालेली, तिथनं रक्त निघतंय आणि वर कडलेल्या खुणा आहेत सर. हा बरं, मला काय म्हणायचं होतं, आता ते त्या महिलेच्या स्तनामधनं दूध येत होतं म्हणून त्या हं. महिलेला त्यांनी काही केलं नाही, पण जी दुसरी मुलगी होती, अल्पवयीन मुलगी सांगताय, हो तिच्यावरती काय अनुचित प्रकार घडलाय का? हो सर, तिची छेड काढलेली सर. का तर ती स्वतःहून मला म्हणली की माझी जगण्याची इच्छाच नाहीये, मला खूप नाही का म्हणजे असं
तिच्या शरीराचा असा चुंदा केला, चुंदा. अरे म्हणजे असं, हा, खूप भयंकर आहे सर. तुम्हाला मी फोटो पाठवते सर, तुम्ही पहा फोटो मध्ये आणि व्हिडिओ मध्ये. असं तिच्या शरीराचा, तिच्या अवघड अवघड जागेवर, हिच्यावर, असं स्तनावर, तिच्या अल्पवयीन मुलीच्या सगळे घाव आहेत सर. तिच्या चालेल. पाठीवर, ह्याच्यावर सगळे सर. आता मी काय करतो, तुम्ही जे काही सगळं सांगितलेलं आहे जी सर. ते सगळं मी रेकॉर्डिंग करून घेतलेलं आहे आणि तुमची रेकॉर्डिंग आम्ही चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करू. चॅनलवरती रेकॉर्डिंग लावण्यासाठी तुमची परवानगी आहे का? हो सर, माझी फुल परवानगी आहे. आणि मी एक समाजसेविका आहे, म्हणून माझ्या वारंवार गुन्हे दाखल होते सर. पण हे पोलिसांची जी दादागिरी चालली, गुंडगिरी चालली, हे हं. कुठेतरी थांबव, ही माझी जनतेला आणि माझ्या महाराष्ट्राच्या सर्व बांधवांना मनापासून हात जोडून विनंती, की गोरगरिबांना न्याय द्यायचा प्रयत्न करा. का तर ग्रामीण पोलीस स्टेशन इतकं भयंकर अन्याय करतंय महिलांवर, की मी त्याचा जिता जागता सबूत आहे सर. चालेल, तुमची रेकॉर्डिंग मी करून घेतलेली आहे. ओके सर. तुमची जर पूर्ण परवानगी आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे, मी रेकॉर्डिंग माझ्या चॅनलवरती प्रकाशित करतो मॅडम. ओके, धन्यवाद. ओके. ओके.